तळकोकणामध्ये महायुतीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र सध्या बघायला मिळतंय। भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी कुडाळ नगरपंचायतीमधल्या नगरसेवकांवरती केलेली कारवाई मानत नाही। खासदार नारायण राणे यांनी सांगितलं तरच मान्य करू असं आमदार निलेश राणे यांनी म्हटलं। यावरती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी निलेश राणेंनी काय म्हणावं हा त्यांचा विषय आहे। आम्ही केलेलं निलंबन हे घटनेच्या चौकटीमध्ये असून बरोबर आहे अशी प्रतिक्रिया दिली। तर भाजप नगरसेवकांच्या निलंबनावर माजी आमदार वैभव नाईक यांनी देखील चांगलंच तोंडसूक घेतलंय। भाजप जिल्हाध्यक्षांनी कुडाळ नगरपंचायतीमधील नगरसेवकांवरती केलेल्या कारवाईला केराची टोपली दाखवली असं म्हणत त्यांना सल्लाही दिलाय। प्रभाकर सावंत यांनी भाजप आणि मोदींचे फोटो काढून राणे समर्थक लिहावं तरच त्यांची किंमत राहील असं वैभव नाईक म्हणाले। तर वैभव नाईकांनी महायुतीच्या विषयामध्ये काहीही बोलण्याचं कारण नाही, तरी स्वतःच्या पक्षाचं काम नीट करावं असं उत्तर प्रभाकर सावंत यांनी दिलंय। प्रभाकर सावंत यांनी भाजपची गद्दारी करणाऱ्या काही नगरसेवकांचं कुडाळमध्ये निलंबन केलं आणि त्या निलंबनाला त्या नगरसेवकांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केराची टोपी दाखवली आहे। खरं तर प्रभाकर सावंतांना विनंती आणि सल्ला आहे की त्यांनी आपल्या लेटर पॅडवर भाजप मोदींचा फोटो काढावा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि कंसात राणे समर्थक लिहावं तरच त्यांच्या लेटर पॅडला किंमत राहील असा स्पष्ट संदेश राणे समर्थकांनी दिलेला आहे। कुडाळ नगरपंचायतच्या भारतीय जनता पार्टीच्या 6 नगरसेवकांवर भारतीय जनता पार्टीतून निलंबन केल्याचं पत्र त्यांना दिलेलं आहे आणि मला वाटतं की हे पत्र भारतीय जनता पार्टीच्या घटनेच्या चौकटीत राहून दिलेलं आहे।